नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राजकारणात केल्या जाणाऱ्या युत्या आणि आघाड्या नेमक्या ठरतात कशावर? विचारांवर, भूमिकेवर, मूल्यांवर, तत्वांवर, नैतिकतेवर? यापैकी कशावरच नाही. राज्यात होणाऱ्या युत्या आघाड्या ठरतात त्या फक्त आणि फक्त एकाच गोष्टीवर: सत्ता. सत्तेमध्ये सहभागी होता यावं या आणि या एकाच कारणासाठी पक्ष नेते एकत्र येतात तरी किंवा मग एकमेकांपासून दूर जातात तरी. 2019 पासून महाराष्ट्राच्या राजकारणानं याची ढीग उदाहरणं दिलीत. पण तेवढ्यावरच थांबतील तर ते आपले नेते कसले? महानगरपालिकेच्या निवडणुका आल्यात, त्यामुळे आपले सगळे नेते आणि सगळे राजकीय पक्ष सत्तेसाठी पुन्हा एकदा नव्या युत्या आघाड्यांच्या मागे लागलेत. आणि त्यातली ताजी चर्चा कुणाची आहे? पवार अधिक पवारांची. पुणे महानगरपालिकेसाठी अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्यात आणि त्या एकत्र येण्याला काँग्रेसचीही साथ मिळण्याची शक्यता आहे. या तिघांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची साथही मिळाली तर फार आश्चर्य वाटण्याची गरज नाहीये. म्हणजे काय? म्हणजे हे की राज्याच्या सत्तेत एकत्र असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे पुण्यामध्ये एकमेकांच्या विरोधात लढतील आणि राज्याच्या सत्तेमध्ये एकमेकांच्या विरोधात असलेले थोरले पवार आणि धाकले पवार हे पुण्यामध्ये मात्र एकत्र दिसतील. आता जरा मुंबईमध्ये या. गेली 20 वर्ष एकमेकांपासून राजकारणात दूर राहिलेले ठाकरे बंधू मुंबई महानगरपालिकेसाठी एकत्र येत आहेत. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत म्हणून काँग्रेस आणि उबाठा यांची आधी असलेली आघाडी तुटतीये. ठाकरे बंधूंना शरद पवारांच्या राष्ट्रवादीची साथ मिळणार की नाही याचाही अजून पत्ता नाहीये. बरं, या सगळ्यासाठी स्पष्टीकरण काय? दोन भाऊ एकत्र येत आहेत, काका पुतण्यांचं कुटुंब एकत्र येतंय, कार्यकर्त्यांसाठी हा निर्णय घेतोय वगैरे वगैरे. पण या सगळ्यामध्ये काही तथ्य नाही हे त्या कार्यकर्त्यांनाही कळतंय. मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे वेगळे लढले तर भाजप आणि शिवसेनेसाठी मैदानच मोकळं होईल. पुण्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची ताकद पाहता दोघांना सुद्धा एकमेकांसोबत जायचं नाहीये. दोघं वेगळे लढले तर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना फायदा होणार आहे. पण दोन्ही पवार एकत्र आले तर मात्र अजित पवारांसाठी निवडणूक सोपी होईल. पण ज्या भाजपनं मुंबईमध्ये नवाब मलिकांना सोबत घेतलं म्हणून अजित पवारांची अडचण केली आहे, तीच भाजप पुण्यामध्ये अजित पवारांना थेट शरद पवार आणि काँग्रेस सोबत सहज जाऊ देईल. आणि जर भाजप तसं सहज होऊ देणार असेल तर मग सवाल हा आहे की स्थानिक पातळीवरच्या निवडणुका या आवरणाखाली सत्तेसाठीच्या या कोलांटुड्या अजून किती काळ झाकल्या जाणार आहेत? बोलणार आहोत याबाबतच. पण त्या अगोदर पाहूयात स्पेशल रिपोर्ट. अडीच वर्षांपूर्वी काका शरद पवार यांना निवृत्त होण्याचा सल्ला देणारे अजित पवार आज त्यांच्याशीच आघाडी करू पाहत आहेत. कारण राजकारणात काहीही अशक्य नसतं असं म्हणतात. आणि पवार कुटुंबियांबद्दल तर नाहीच नाही. पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी पवार काका पुतण्या एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. म्हणजेच पुण्याच्या निवडणुकीपुरते महायुतीत असलेले अजित पवार महाविकास आघाडीत जाणार आहेत. तशा वाटाघाटी काही दिवसांपासून सुरू आहेत. लवकरच घोषणा होणार अशी माहिती आहे. महाविकास आघाडीचा सीट वाटप अंतिम टप्प्यात आहे आणि त्याचबरोबर अजित पवारांकडचे काही लोक, आमच्याकडचे काही लोक, अशा सगळ्यांच्याच अनेक चर्चा चाललेल्या आहेत. शेवटी अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे. ओळखी नाती गोती ही असतातच आणि हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे, हे काय माझं वैयक्तिक इलेक्शन नाही. आता दादांच्या या निर्णयामुळे भाजपला फटका बसणार असेल तर विरोधकांना ते हवंच आहे. त्यामुळे ठाकरे गटानं या संभाव्य निर्णयाचं स्वागत केलंय. भारतीय जनता पार्टी शिंदे गट सोडून सगळे एकत्र यावे असा आमचा प्रयत्न चालू आहे आणि निश्चित सगळे मिळून ही निवडणूक आम्ही जिंकू, लढू आणि जिंकू, दोन्ही करू. अजितदादांचा पक्ष इथं 2-4 वाडापुरता आहे तसा पाहायला गेला तर. या संभाजीनगर 2-4 वाडापुरता नाही, 2-4 माणसांपुरता आहे. त्यांच्याकडूनही तशी आम्हाला खुली आमच्यासोबत येण्याचं त्यांचं सुद्धा तयारी आहे, हे तुम्हाला सांगतो. आता पुणे शहरात भाजपची ताकद मोठी आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी सुद्धा पुणे हा गड मानला जातो.
दोन्ही राष्ट्रवादी जर विरोधात लढल्या तर मतं विभागली जातील आणि फायदा भाजपला होईल असं पवार कुटुंबियांना वाटतंय आणि म्हणूनच पुण्यात सत्ता कुटुंबात असावी या इच्छेपोटी आघाडीचा घाट घालण्यात आलाय. पण त्यामुळं अजित पवारांना दीर्घकालीन धोका संभवतो असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कारण सत्तेसाठी कुणाशी युती करतील याचा काहीही नेम नाही अशी शरद पवार यांची गेल्या अनेक दशकांपासून प्रतिमा आहे. त्याच वाटेवर अजित पवार चालतायत का हाही प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि या सगळ्याला सुरुवात काही दिवसांपूर्वीच झाली होती जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड या महानगरपालिकांच्या संदर्भात एक महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं. अजित पवार आणि आम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्रित लढू शकणार नाही. आम्हाला दोघांनाही एवढं राजकारण समजतं की आम्ही एकत्रित लढलो तर तिसऱ्याचा फायदा होईल, त्यामुळे तिसऱ्याकरता आम्ही जागा ठेवणार नाही. आम्हीच एकमेकाच्या समोर लढू, पण मैत्रीपूर्ण लढू. आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर. विनायकजी नमस्कार. नमस्ते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश चव्हाण आपल्या सोबत आहेत. महेशजी नमस्कार. नमस्कार. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राजकीय विश्लेषक अगदी काही वेळातच आपल्या सोबत असतील. पण महेश चव्हाणजी, तुमच्यापासून चर्चेला सुरुवात करूयात. काय चालू आहे पुण्यामध्ये? ही गणितं फक्त पुण्यासाठी असतील, पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी असतील, की राज्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी आम्हाला दोन्ही पवार कुटुंब एकत्र दिसतील? सर्वात प्रथम आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की या ज्या काही चर्चा होतात, अजित पवार आणि शरद पवार यांचे दोन्ही पक्ष एकत्र निवडणुका लढणार, याचं निमित्त काय आहे की आता तुम्ही दाखवलं त्याप्रमाणे भाजप अजित पवारांबरोबर मुंबई आणि पुण्यामध्ये इलेक्शन्स लढवायला तयार नाहीयेत एकत्र, महायुतीमध्ये दोघे असूनही. तर सर्वप्रथम हा प्रश्न भाजपला विचारायला गेला पाहिजे की ते असं का. मगाशी तुम्ही देवेंद्र फडणवीसांचा बाईट दाखवलात, पण मुंबईमध्ये त्यांना अजित पवार नकोय, त्यांनी निमित्त नवाब मलिकांचं दिलंय. आणि पुण्यामध्ये सुद्धा त्यांनी असं सांगितलंय की आम्ही जर एकत्र लढलो तर तिसऱ्यांचा फायदा होईल. मग असं गणित असताना तिसरे म्हणजे कोण? काँग्रेस किंवा आम्ही किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना. मग असं असताना ज्या वेळेला ह्या चर्चा सुरू झाली आहेत की अजित पवार आणि शरद पवार एकत्र येऊन इलेक्शन्स लढतील, तर त्यावेळेला एखाद्या दिवस बरोबर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे पण येतील अशी चर्चा असेल. मग इथे देवेंद्र फडणवीसांना किंवा भाजपाला हे दिसत नाहीये की हे सगळे एकत्र लढले तर आपलं नुकसान होईल आणि त्यांचा फायदा होईल. तर त्यामागे काय गणित आहेत ही भाजपला माहिती आहे. दुसरी गोष्ट, आमच्या पुरतं मर्यादित बोलायचं झालं तर शरद पवार आणि अजित पवार यांची एकत्र येण्याची जी काही चर्चा सुरू आहे ती कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. ऑफिशियली प्रस्ताव ना आमच्याकडून त्यांना गेलाय ना त्यांच्याकडून आमच्याकडे आलाय. या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. कार्यकर्त्यांचे जे नेतृत्व गुण आहेत किंवा त्यांच्यामधलं जे राजकीय कौशल्य आहे त्याला वाव मिळावा, ते विकसित व्हावं म्हणून त्यांना पुढे करून त्यांना ती चर्चा बेसिक लेवलला करू द्यायची असते. स्थानिक लेवलची जी काही गणित असतात ती नेत्यांपेक्षा जास्त त्यांना माहिती असतात आणि मग ते त्यांचा निर्णय एकदा झाला की ते नेत्यांकडे प्रस्ताव घेऊन येतात आणि मग त्याच्यावर नेत्यांकडून विचार केला जातो. तर आत्ता तरी सध्या तरी ह्या चर्चा कार्यकर्त्यांपुरत्या मर्यादित नक्की आहेत. कार्यकर्त्यांचा गट असा आहे की ज्यांची अशी इच्छा आहे की अजित पवार आणि शरद पवार एकत्र लढले तर एखाद्या वेळेस तो आपला दोघांनाही फायदा होऊ शकतो. असं आहे की कार्यकर्त्यांच्याच नावानं सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीमध्ये सगळं काही खपवलं जाते. मुद्दा हा आहे की जर कार्यकर्त्यांच्या लेवलवर चर्चा असतील आणि जर वरच्या पातळीवर दोन्ही पवारांना हे मान्य नसेल तर असं पण नाही ना म्हटलं जाते की या चर्चांमध्ये काही तथ्य नाहीये, या फक्त कार्यकर्त्यांच्यात, असं काहीच होणार नाही. म्हणजे राजकारणात होणार आहे हे म्हणण्याला जितकं महत्व आहे तितकंच होणार नाही हे म्हणण्याला सुद्धा आहे. होणार नाही असंही तुमच्या पक्षाकडनं सांगितलं जात नाही. बरं, हे असताना प्रशांत जगतापांचा राजीनामा काय सांगतो? मग हेच सांगतोय की मी आता अमान्य करतच नाहीये की कार्यकर्त्यांच्या लेवलवर ह्या चर्चा नाहीयेत. कार्यकर्त्यांच्या लेवलवर ह्या चर्चा आहेत. त्या मी तुम्हाला सांगितलं, एक गटाचं असं म्हणणं आहे की अजित पवारांबरोबर जायला हवं, एक गटाचं जिचं प्रशांत जगताप नेतृत्व करतायत त्यांचं म्हणणं आहे की नाही न जावं. तर त्याच्यामध्ये हे वाद चालू आहे. तर दोन्ही बाजू ऐकून घेणं हे पक्ष नेतृत्वाचं काम आहे आणि पक्ष नेतृत्व तेच करते. आणि आज क्लिअरली आज संध्याकाळी तुम्ही जर सुप्रियाताई आणि आमचे प्रांताध्यक्ष शशिकांत शिंदेजी यांच्या प्रेस कॉन्फरन्सेस किंवा यांच्या बाईट्स ऐकल्या असतील तर त्याच्यात त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे की प्रशांत जगतापांचा राजीनामा आमच्या दोघांकडेही आलेला नाहीये. या चर्चा फक्त न्यूज किंवा चॅनल्सवर चालू आहेत.
तर ज्या वेळेला राजीनामा येईल त्यावेळेला ते बोलतील. आता पण प्रशांत अगदी काही जगतापांना वेळापूर्वी सुप्रियाताईंनी प्रशांत जगताप जे म्हणाले ते तुम्ही ऐकलं नाहीत मग, की प्रशांत जगताप म्हणाले रस्त्यात झाली गाडी पंक्चर तर मग कुठल्या बसमध्ये बसायचं त्याचा विचार केला जाईल, इशारा दिलाय थेट त्यांनी. एक्झॅक्टली त्याच्यासाठीच तर ते पुण्यावरून भेटायला आले होते. 3-3.5 तास ते येऊन सुप्रियाताईंना आणि शशिकांत शिंदेजींना भेटले. उद्या आत्ताच मगाशी यांनी जी प्रेस घेतली प्रशांत जगतापांनी, त्यांनी क्लिअरली सांगितलं की उद्या सकाळी सुप्रियाताई पुन्हा पुण्याला जात आहेत आणि पुण्याला जाऊन पुन्हा तिकडच्या लोकांशी चर्चा करणार बरं आहेत. ठीक आहे, पण मग प्रशांतजींची असे चर्चा सांगा ना की कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर दोन्ही पक्ष पवार एकत्र येणार की नाही येणार? मी हेच सांगायचा प्रयत्न करतोय की एका गटाची इच्छा आहे दोन्ही पक्षांनी एकत्र यावं आणि एका गटाची इच्छा आहे की दोन्ही पक्षांनी एकत्र येऊ नये. तर आता हीच चर्चा चालू आहे. ही चर्चा जोपर्यंत संपत नाही, याच्यावर काही तोडगा निघत नाही, तोपर्यंत पुढचं सांगू शकणं आत्ता तरी कठीण आहे. बरं, म्हणजे विनायकजी असं आहे की दोन्ही पवार एकत्र न येण्यासाठी असं काही ठोस कारण नाहीये, ते एकत्र येऊ सुद्धा शकतात. चालणार आहे का भाजपला पुण्यामध्ये दोनही पवारांनी एकत्र महानगरपालिका लढवलेली? भारतीय जनता पार्टी कुठली निवडणूक लढवतो हम्म. ती पूर्ण तयारीने स्वबळावरच लढवतो. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की 2017 साली हे सगळे पक्ष आमच्या विरोधात कोणती निवडणूक असताना स्वबळावर लढवतो म्हणजे? स्वबळावर लढवतो म्हणजे स्वतःचा विचार करून स्वतःची ताकद ओळखून लढवतो आणि त्याच्यामध्ये जे मित्रपक्ष बरोबर येतील त्यांना घेतो. हा. ज्या दिवशी निवडणूक जाहीर झाली त्या दिवशी आपण मगाशी जो बाईट दाखवला, देवेंद्रजींनी स्पष्ट सांगितलं की या ठिकाणी आम्हाला दोघांना लढणं शक्य नाहीये हा. एकत्र, त्यामुळे आम्ही लढत नाहीये. त्यामुळे भाजपची भूमिकाही स्पष्ट आहे. आता त्यानंतर अजितदादा आणि माननीय पवार साहेब हे एकत्र आहे तर तो भाजपचा विषय राहत नाही, तो त्यांचा विषय राहतो. परंतु मी इथे जनतेला आठवण करून देऊ इच्छितो की 2017 साली अजित पवार शरद पवार एकत्र होते, काँग्रेस एकत्र होती. अशा असताना सुद्धा शिवसेना आमच्या बरोबर नव्हती, तरी सुद्धा आम्ही व्यवस्थित निवडणूक लढवून भाजपनी 97 जे नगरसेवक आहेत ते निवडून आणले होते आणि त्यामुळे भाजपला पुण्यामध्ये अतिशय चांगली संधी आहे. भाजपला त्याची जाणीव आहे. भाजपमध्ये 2500 उमेदवार आज स्वतः लढायला इच्छुक आहेत. या तेव्हा सगळ्या विनायक गोष्टी आंबेडकरजी प्रश्न हा नाहीये की कुठला पक्ष एकटा लढू शकतो किंवा नाही. प्रश्न काय आहे? प्रश्न जेव्हा असं अनेकदा होतं की राज्यामध्ये 2-3 पक्ष एकत्र असतात सत्तेमध्ये आणि मग ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्वतंत्रपणे लढतात. इथं तुम्ही स्वतंत्रपणे लढताय की नाही हा मुद्दाच नाहीये. इथे मुद्दा हा आहे की राज्यामध्ये तुम्ही ज्यांच्या विरोधामध्ये आहात तिथं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सोयीपुरती सत्तेसाठी कार्यकर्त्यांच्या नावाखाली ही जी युती केली जाते ती तुम्हाला चालणार आहे का? म्हणजे राज्यात तुम्ही अजितदादांबरोबर बसायचं, शरद पवारांना विरोध करायचा. पुणे महानगरपालिकेमध्ये मात्र अजित पवार आणि शरद पवारांनी एकत्र बसायचं. बेसिकली आपण जे दोन शब्द वापरलेत, सोयीसाठी आणि सत्तेसाठी, असा कुठलाही विषय नसतो. विषय जो असतो ती राजकारणामध्ये हे या गोष्टी चालतात हे पण तुम्हीच सांगताय. या प्रत्येक वेळेला चालत आल्या. नाही, मी हे सांगितलं की सत्ताधारी जे पक्ष असतात त्यांनी एकमेकांच्या विरोधात न जाता अगदी काय ते मैत्रीपूर्ण वगैरे तुम्ही जो शब्द वापरता तो ऍक्च्युली मला पण नाही त्या शब्दाचा अर्थ कळत, पण तुम्ही जाता आपले की आम्ही आता स्वतंत्र लढणार म्हणून तिथपर्यंत ठीक आहे. तुम्ही विरोधातले पक्ष जेव्हा एकत्र येता तेव्हा काय, तेव्हा ते तुम्हाला चालणार असतं का? नक्कीच त्या विरोधक कधी त्याने एकत्र यावं किंवा न यावं हा भाजपच्या हातातला किंवा भाजपच्या मनातला विषय नाहीये. तो त्यांचा लोकशाही आहे. प्रत्येकाला आपापलं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे ते जर एकत्र आले तर लोकशाहीमध्ये म्हणजे हे स्वातंत्र्य तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला देताय? आम्ही देण्याचा मुद्दाच येत नाही ना. राष्ट्रवादी पक्षांनी काय करावं, अजितदादांनी काय निर्णय घ्यावा हे भाजप ठरवत नाही. अजितदादांनी मी तुम्हाला तेच विचारते की तुम्ही ठरवणार निश्चित नाही. तुम्हाला चालणार आहे का की भाजपनं त्यांच्या अजित पवारांनी शरद पवारांसोबत जाणं? भाजपच्या चालण्याचा मुद्दाच येत नाही याच्यामध्ये. तो अजित पवारांचा निर्णय आहे आणि ते निर्णय घ्यायला स्वतंत्र आहेत. म्हणजे हरकत नाही, म्हणजे भाजपला हरकत नाही, म्हणजे अजित पवार काय निर्णय घेतात त्याच्याबद्दल भाजपला हरकत नाहीये. हा प्रश्नच मुळे इरिलेव्हंट आहे असं मला वाटतं. नाही, एकतर सांगा ना, हरकत असेल किंवा हरकत नसेल किंवा अजित पवार त्यांचा निर्णय घ्यायला मोकळे असतील. ज्या विषयाशी आमचा संबंध नाही त्या विषयावरती आम्ही मत व्यक्त करणं कारण नाही. म्हणजे अजित पवार पुण्यामध्ये कुणासोबत लढतात याच्याशी भाजपचा काही संबंध नाहीये. असं भाजपचा काही संबंध नाही असं नाही. भाजपचा तुम्ही म्हणता ज्याच्याशी संबंध नाही त्याच्याबद्दल बोलणार नाही.
करेक्ट. म्हणजे भाजपच्या नियंत्रणाखालचा तो विषय नाही, भाजपच्या अजेंड्यावरचा तो विषय नाही, भाजपच्या कंट्रोल मधला तो विषय नाही, त्यामुळे त्याच्याशी संबंध नाही असं मी बर, म्हणत अजित नाही. पवार पुण्यामध्ये कुणासोबत लढणार आहेत हा भाजपच्या कंट्रोलचा विषय नाही, भाजपचं त्याच्यावर काही नियंत्रण नसणार आहे आणि मग इन वे भाजप त्या विषयाकडे बघणार नाही असं साधारण विनायक आंबेकरजी तुम्ही सांगता. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख आपल्यासोबत आहेत. प्रदीपजी नमस्कार. प्रदीपजी माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हा, आपला आवाज येतोय मला, बोला. बरं, प्रदीपजी आता सांगा काय चाललंय काय पुण्यामध्ये? राष्ट्रवादी काँग्रेस ही पुण्यामध्ये शरद पवार यांच्यासोबत निवडणूक लढवणार असं जवळपास चर्चा तर आता जोरदार सुरू आहेत आणि दोन्ही पक्षांकडनं असं काहीही नाही, असं तर काही सांगण्यात आलेलं नाहीये. नाही नाही, बघा, आम्ही निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीचा घटक आहोत आणि त्या दृष्टीने पूर्णपणे आशावादी होतो. परंतु पुण्यामध्ये मुख्यमंत्री येऊन त्यांनी त्यावेळेला म्हणजे काही दिवसांपूर्वी आम्ही राष्ट्रवादी बरोबर युती करणार नाही असं जाहीर केलं. त्यानंतर आम्हाला शेवटी पर्याय काय, शेवटी राजकारण आहे, आमचे कार्यकर्ते आहेत, त्यांना त्या ठिकाणी आम्हाला न्याय द्यायचा आहे, आम्हाला पुढे जायचं शेवटी राजकारणामध्ये सगळ्यांना घेऊन. विनायक आंबेकरजी, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही राष्ट्रवादी बरोबर जाणार नाही म्हणून आमच्या समोर पर्याय नाही असं म्हणतात. स्वच्छ आणि स्पष्ट शब्दात सांगितलं, यापुढे आम्ही काय करायला? नाही, मी आता भाजपच्या प्रवक्त्यांना विचारते ना. विनायकजी सांगा, मुख्यमंत्र्यांनी थेटपणे सांगितलं की पुणे पिंपरी चिंचवड मध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाऊ शकत नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस हा निर्णय घेते. मुख्यमंत्र्यांनी त्याच्याबरोबर हेही वाक्य उच्चारलं की आम्ही राजकीय सुज्ञपणा माझ्यामध्ये म्हणजे भाजपमध्ये आणि राष्ट्रवादीमध्ये आहे आणि त्या सुज्ञपणामध्ये असं निष्कर्ष येतो की दोन्ही पक्षांनी एकमेकाच्या विरोधात म्हणजे एकत्र येऊन लढणं शक्य नाही, त्याच्यामुळे हा निर्णय घेतलेला आहे असं मुख्यमंत्र्यांनी त्याच वेळेला स्पष्ट केलेलं आहे. हो, पण त्याच निर्णयामुळे तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत जावं लागतंय. तो त्यांचा मुद्दा आहे ना मॅडम. पुन्हा एकदा सांगतो की राष्ट्रवादींनी काय करावं हा काही भाजपच्या नियंत्रणातला किंवा त्यांच्या विचारातला विषय असू शकत हो, पण नाही. राष्ट्रवादी भाजप काँग्रेस असं म्हणते की तो भाजप प्रेरित मुद्दा आहे. असं आहे, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आपण फ्रेंडली फाईट्स म्हणजे मैत्रीपूर्ण लढती या होतील, कुणीही कुणासाठीही कोणतीही कटुता निर्माण करायची नाही. त्यामुळे मी एवढंच म्हणेन की तो त्यांचा निर्णय आहे आणि लोकशाहीमध्ये ते निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे. बरं, राजकीय विश्लेषक प्रवीण पुरोसर आपल्यासोबत आहेत. प्रवीण सर, अजित पवारांनी पुण्यामध्ये शरद पवार यांच्या पक्षासोबत जाणं ही राजकीय अपरिहार्यता म्हणायची की भाजपला दिलेला शह म्हणायचा? नाही, भारतीय जनता पक्षाची आतापर्यंत सहकारी पक्षांच्या बरोबरची वर्तणूक जी आहे ती आपण सातत्याने पाहिलेली आहे की जेव्हा संधी मिळेल तेव्हा सहकारी पक्षाचा फायदा घ्यायचा आणि जेव्हा आपल्याला चांगली मजबूती येईल तेव्हा सहकारी पक्षाला साईडला घ्यायचं, साईड ट्रॅक करायचं. अशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाची आतापर्यंतची नीती राहिलेली. अनेक उदाहरणं देता येतील. मुंबईत जर पाहिलं तर एकनाथ शिंदे यांचा पक्ष जर मजबूत झाला असता तर त्यांच्याविषयीची जी काही प्रक्रिया जी आहे भाजपची ती वेगळी असती आणि आज शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यामुळे ते ज्यांनी जशी एकच मोड घेतले तसंच पुण्यामध्ये आहे. आज एक पत्रकार परिषद झाली, ती प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जे आहेत सुनील तटकरे, त्यांनी सांगितलं की पुण्यामध्ये स्थानिक पातळीवर काय निर्णय होतोय त्याच्याशी आतापर्यंत आम्ही निर्णय घेतले नाही, पण स्थानिक पातळीवर निर्णय जरूर होतो. कारण भारतीय जनता पक्षाने आमच्या पक्षाची जी काही तिथे ताकद आहे ती ताकद ओळखून स्वतःची ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आमच्याबरोबर चर्चा राहिली. आम्ही युतीमध्ये सरकारमध्ये एकत्र असताना मुंबई किंवा इतर ठिकाणी आपण एकत्र आहोत, मग पुण्यामध्ये का नसावे? कारण पुण्यामध्ये पवार कंपनीची काही ताकद जी आहे ही ताकद आतापर्यंत आजमावलेली आहे भारतीय जनता पक्षाने. म्हणजे पुणे ही IT हब असो किंवा तिथे काही उद्योग असो, या पवार कंपनीने ते त्यांचं चांगलं योगदान आहे. म्हणजे देशभरातले विद्यार्थी असतील, देशभरातले उद्योजक असतील, ते पुण्यामध्ये आजही येतात. त्याचं कारण पवार साहेबांनी आणि अजित पवारांनी दिलेलं योगदान आहे. आता हे त्यांचं जे काही महत्वाचं स्थान आहे किंवा त्यांनी पुण्यामध्ये पकड केलेली आहे, ही पकड सैल कशी होईल असा प्रयत्न गेल्या काही काळापासून सुरू आहे. म्हणजे अगदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिथल्या काही पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेणं, त्यांच्या थ्रू तिकडे निवडणुकीचे काही मोड तयार करणं, असा प्रकार भाजपमध्ये गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. पण अजित पवारांच्या कडक भूमिकेमुळे तिथे त्यांच्या पक्षाचे कोणीही कार्यकर्ते भाजपच्या गळाला लागू शकलेले नाही. हे वास्तव लक्षात घेता भारतीय जनता पक्षाने अशी तयारी केली की राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर आपण तिथे बसणार नाही, आमची ताकद स्वतंत्र आहे. यामुळे अजित पवारांच्या पक्षाला एकाकी पाडण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने सुरू केला. हे अजित पवार
कळलं आणि त्याच्यामुळेच कुठल्याही परिस्थितीमध्ये पुण्यामध्ये आपली असलेली ताकद आजमवण्यासाठी शरद पवारांची मदत घेतल्याशिवाय त्यांना पर्याय नाही. यामुळे स्थानिक पातळीवर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हे स्वतंत्र निर्णय घेऊ शकत नाही. स्थानिक पदाधिकारी अजित पवार किंवा त्यांच्या पक्ष नेत्यांनी यांना सूचित केल्यानुसारच अजित पवार आणि शरद पवारांचा गट एकत्र बसायला मागतोय. कारण आपली ताकद तिकडे आजमावण्याचा प्रयत्न अगदी अजित पवार आणि भारतीय जनता पक्ष पण करेल. यामुळे हा सगळा प्रयत्न सुरू आहे. कविताजी बरं, महेश चव्हाणजी, आता समजा हे झालंच, जर तुम्ही दोघं एकत्र आलातच तर काय होणार? म्हणजे तुम्हाला अपेक्षा काय आहे की मतदार हे सगळं विसरून, म्हणजे गेल्या 2 वर्षांमध्ये जे काही झालेलं आहे ते सगळं विसरून तुम्हाला साथ देतील ही अपेक्षा आहे, की याचा भविष्यामध्ये फटका बसण्याची शक्यता आहे? बसला फटका तर जास्त कुणाला बसणार, शरद पवार यांच्या पक्षाला की अजित पवार यांच्या पक्षाला? मला पूर्ण कल्पना आहे, तुम्ही एका पक्षाचे प्रवक्ते आहात. कविताजी, आत्याबाईंना मिशा असतं तर काय झालं असतं अशी चर्चा करण्यापेक्षा न केलेली बरी अशा मताचा मी आहे. इथे फक्त राष्ट्रवादी पुरता मर्यादित विषय बघा, पण आत्याबाई तुमच्या फार जवळची आहे इथे. नाही, आता याच्यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट इथे सांगू इच्छितो की प्रश्न फक्त राष्ट्रवादी शरद पवार किंवा राष्ट्रवादी अजित पवार यांचा नसून भाजपचा पण आहे. कारण मतदार संभ्रमित होणार आहेत की भाजपनी असं का करावं, की भाजपनी का अजित पवारांना नाकारावं. मुंबई आणि पुण्यामध्ये, मुंबईमध्ये त्यांनी नवाब मलिक म्हणजे नवाब मलिकांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जात आहेत हे निमित्त देऊन त्यांना बाजूला ठेवलं. आणि पुणे पिंपरी चिंचवडमध्ये राजकीय सुज्ञपणा दाखवून आम्ही जर एकत्र लढलो तर विरोधकांना फायदा होईल, तो होऊ नये म्हणून आम्ही वेगळे लढतोय असं म्हणत त्यांनी तिथे त्यांना बाजूला केलं. मग आता जर अजितदादा त्यांचा राजकीय सुज्ञपणा दाखवून एखादा निर्णय घेणार असतील तर भाजपाला त्याच्याबद्दल काही अडचण असण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, आता त्यांच्या प्रवक्त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे. आणि दुसरी गोष्ट, संभ्रमित लोक तर ऑलरेडी नगर परिषदांच्या इलेक्शन मध्ये झालेले आहेत. तुम्हाला माहिती आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे कोण कोण कशा कशा युत्या करून कसे कसे लढले आणि कसे कसे जिंकून आले आपण बघितलं. ते ठीक आहे, पण आता एक असं आहे की जेव्हा तर तुम्ही असा विचार करत असता तर काहीतरी कॅल्क्युलेशन्स तर असतात ना. म्हणजे असं नाहीये की तुम्हाला कशाचाच अंदाज नाहीये आणि तुम्ही लोकांसमोर काहीतरी तर कॅल्क्युलेशन्स असतात, त्याशिवाय कुणी असा निर्णय घेत नाही. बरं, तुम्ही काय असा कुठल्या तरी एका ग्रामपंचायतीसाठी हा निर्णय घेत नाहीये, तुम्ही पुणे पिंपरी चिंचवड सारख्या इतक्या महत्वाच्या मोठ्या महानगरपालिकांसाठी घेता. म्हणजे कॅल्क्युलेशन्स नक्की असतील की याचा फायदा होईल की तोटा होईल, झाला तर कुणाला, तोटा झाला तर कुणाला? आत्ताच मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे कविताजी, निर्णय अजून झालेला नाही, निर्णय अजून घेतलेला नाहीये. स्थानिक लेवलच्या पदाधिकाऱ्यांकडून ह्या चर्चा सुरू आहेत, त्यांचा प्रस्ताव वर नेत्यांकडे येईल आणि मग त्यावेळेला दोन्ही पक्षांचे नेते मिळून निर्णय घेतील. पण याच्यामध्ये फायदा कोणाचा होईल, तोटा कोणाचा होईल हा जर प्रश्न तुम्ही विचारत असाल तर हा खरंच आत्ता सांगण्या इतका सोपा उत्तर नाहीये याला माझ्याकडे याला द्यायला. पण हा की वेळ योग्य नाहीये उत्तर देण्यासाठी आत्ताची? नाही कविताजी, तसं नाहीये. प्रश्न असा आहे की फक्त आम्हालाच नाही, भाजपला सुद्धा हा प्रश्न आता पडणार आहे. भाजपला ज्या वेळेला भाजपने असा निर्णय घेतला की आपण एकत्र लढूया नको, त्यावेळेला एखाद्या वेळेस याची कल्पना असावी किंवा नसावी सुद्धा की जर आपण एकत्र नाही लढलो तर हे दोघे जाऊन एकत्र लढतील, तर भाजपने सुद्धा त्यांची काहीतरी गणितं बांधली असतील. एखाद्या वेळेस भाजपला त्यांची ताकद तिकडे आजमावून बघायची असेल म्हणून ते अजित पवारांबरोबर लढत नसतील. आणि अजित पवारांना जर एकत्र इकडे आमच्या बरोबर यायचं असेल तर एखाद्या वेळेस असं वाटत असेल की जर भाजपने ते वेगवेगळे लढले तर ना अजित पवारांचा फायदा होईल, ना शरद पवारांचा फायदा होईल आणि भाजपचा जास्त फायदा होईल, असंही गणित असावं. म्हणून तर ह्या ज्या सगळ्या चर्चा आहेत ह्या आज होत आहेत. बरं, हे असंच गणित आहे प्रदीप देशमुखजी, की गणित असं आहे की मुंबईमध्ये आम्हाला तुम्ही नाही नवाब मलिकांना सोबत घेऊ देत, मग आता पुण्यामध्ये आम्ही शरद पवारांना सोबत घेतो? नाही, याच्यात गंमत आहे. भाजपनी सहकारी पक्षांना बरोबर घ्यायला नाकारलं नाही तर भाजप स्वतःचे कार्यकर्ते पण नाकारायला लागलेत. वेगवेगळ्या पक्षातनं लोक आणून ते ज्या पद्धतीने पक्षप्रवेश करून घेत आहेत ते त्यांच्या कार्यकर्त्यांना पण नाकारतात असं मला या ठिकाणी खेदाने सांगू इच्छित आहे. नाही, भाजपचं राहू दे बाजूला, तुमच्या पक्षाचं सांगा की तुमच्या पक्षातले पण कार्यकर्ते आता घेतील अशी भीती वाटायला लागली की काय? नाही, आम्हाला कोणाची भीती नाहीये. आमचं नेतृत्व खंबीर आहे आणि या पुणे शहरासाठीच नाही तर महाराष्ट्रासाठी अजितदादा पवार हे कसं सक्षम नेतृत्व आहे पुणेकरांना माहिती आहे. शेवटी बघा, गरज पडली तर एका मिनिटामध्ये उपलब्ध असणारे अजितदादा हे पुणेकरांना उपलब्ध असतील का इतर कुणी असतील हा विचार पुणेकर निश्चित करणार आहेत. पहाटे 6 वाजल्यापासून रात्रीपर्यंत अहोरात्र पुण्यासाठी झटणारे, त्यांच्यासाठी वेळ देणारे अजितदादा ही आमची किती मोठी जमेची बाजू आहे अजून कुणाला अंदाज नसेल तर तो पुढच्या काळामध्ये पुणेकर जनता जी दादांवरती प्रेम करते ती दाखवून देईल.
ते पण तुम्ही माझा पहिला प्रश्न सोयीनं टाळलात. मी तुम्हाला असं विचारलं होतं की नवाब मलिकांना, मुंबईमध्ये नवाब मलिकांचं नाव घेऊन भाजपनं जी तुमची अडचण केली, त्या भाजपला पुण्यात दिलेलं हे उत्तर आहे का? नाही नाही, नवाबाईंचं नाव घेऊन अडचण काय करायची? नवाबाई आमच्या पक्षाचे सन्मान्य नेते आहेत. सनाताई आमच्या नेते आहेत, ते आमदार आहेत. आपण सगळेजण महायुती म्हणून एकत्र बसतो, एकत्र महाराष्ट्राच्या जनतेकरता काम करतो. मग एखादा नेता आवडला नाही आवडला ह्याला काही टेक्निकली अर्थ नसतो. जनता सुद्धा नाही, त्यांना कळतंय सगळं काय चाललंय ते. बरं, बोला आता विनायक आंबेकरची. म्हणजे चहू बाजूंनी भाजपच चुकीची आहे, भाजपच दोषी आहे, भाजपच सहकारी पक्षांची काळजी घेत नाही, त्यांचे नेते घेतं, कार्यकर्ते घेतं, म्हणून आम्हाला हे करावं लागतं. भाजप हा एक राजकीय पक्ष आहे. एक राजकीय पक्ष म्हणून स्वतःचा विकास करणं, स्वतःचं हित जपणं, स्वतःच्या कार्यकर्त्यांचं हित जपणं आणि त्याच्या माध्यमातून देशाचं हित जपणं ही भाजपची जबाबदारी आहे आणि भाजप त्या दृष्टीने काम करतो. त्यामुळे भाजपमुळे काय झालं असं त्यांचं मत असेल, ते विरोधक आहेत, त्यांचं मत मांडू शकतात. आमचं मत असं नाही. भाजपच्या विकासाच्या ज्या काही गोष्टी भाजपनी करून दाखवल्या 2017 पासून पुण्यामध्ये, या काँग्रेस आणि राष्ट्रवादीनी पुण्याची मेट्रो जमिनीवरून चालावी का जमिनी खालून चालावी या चर्चेमध्ये 12-13 वर्ष घातली आणि त्याच्यामध्ये BRT बसचं काहीतरी एक फॅड आणलं आणि जे कधीच यशस्वी करू शकले नाहीत. भाजपनी 2017 नंतर पुण्यामध्ये मेट्रो यशस्वी पद्धतीने राबवली आणि आज पुण्याची मेट्रो ही लाईफलाईन बनण्यापर्यंत भाजपनी आणून ठेवली. तसंच 24/7 आहे, त्यानंतर नदी काठाचा विकास आहे. या ज्या सगळ्या गोष्टी राष्ट्रवादी काँग्रेसला स्थान देणार की नाही तुम्ही? देणार ना, त्यांचं क्रेडिट त्यांना देणार. पण बेसिकली भाजपनी या सगळ्या गोष्टी घडवल्या आणि भाजपचं हे जे डबल इंजिनचं आणि पुण्यामध्ये ट्रिपल इंजिनचं सरकार होतं, त्यामुळे ह्या गोष्टी झाल्या. हे पुणेकरांना माहिती आहे. त्यामुळे पुणेकरांची प्रथम पसंती ही भाजप आहे. बाकीचं महेशजी 30 सेकंड. महेशजी वेळ संपला, 30 सेकंड. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेमध्ये काँग्रेस बरोबर असताना पहिल्यांदा प्रपोजल झालेला आहे आणि त्याचे इम्प्लिमेंटेशन नंतर झाले. नंबर 1. नंबर 2, आता आपण काढलेच म्हणून सांगतो. मला वाईट वाटतंय सांगायला आज की जो पक्ष देशात, राज्यात, महानगरपालिकेत सत्तेवर होता ताई, त्यांना महानगरपालिकेच्या प्रश्नाकरता या महानगरपालिकेची मागची जी टर्म संपायच्या वेळेला आंदोलन करायला लागलं आणि आमच्या मतदारसंघात, आमच्या वॉर्डामध्ये विकास झाला नाही म्हणून महानगरपालिकेत मोर्चा काढायला लागला. याच्यासारखं दुर्दैव काहीच नव्हतं, हे मला आवर्जून सांगावं. ओके महेशजी 30 सेकंड. कविताजी, थोडक्यात भाजपने राष्ट्रवादीचे तुकडे करून 2 राष्ट्रवादी केले आणि दोन्ही राष्ट्रवादींना कमकुवत केलं. आता जोपर्यंत अजितदादा बीजेपी बरोबर आहेत तोपर्यंत त्यांना शरद पवारांबरोबर युती करावीशी वाटत नाही, कारण त्यांना भाजपा बरोबर जाऊन चांगली मतं मिळतात असा आत्मविश्वास आहे. पण ज्या वेळेला भाजपने त्यांना बाजूला केलं त्यावेळेला त्यांना अशी जाणीव कुठेतरी होत असावी की आपण एकटे लढलो तर भाजपला पुरून उरू शकत नाही, त्यामुळे त्यांना शरद पवारांनी एकत्र यावं लागलं. याच्यातून मला एकच हिंट तुम्हाला द्यायची आहे. 2029च्या इलेक्शन भाजपा स्वबळावर लढायचा प्रयत्न करत आहे. त्यांचं गणित हेच आहे की त्यांनी 2 शिवसेना केल्या, 2 राष्ट्रवादी केल्या, 4ही पक्षांना त्यांनी कमकुवत करून टाकलं आणि मग स्वबळावर 2029 मध्ये लढून ते स्वतःच एक अतिसत्ता आणू शकतील असं त्यांचं गणित असावं. त्याची नांदी आहे. ठीक आहे प्रवीण सर, अगदी 30 सेकंड मध्ये या सगळ्यामध्ये अगदी मुळाशी असलेल्या मतदारांनी काय अर्थ घ्यायचा? नाही, मतदारांनी म्हणजे त्यांच्या ह्या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते जे आहेत पुण्यामध्ये, त्यांना हे ठाऊक आहे की अजित पवार यांना जर आपला पक्ष जर वाढवायचा असेल तर त्यांचा बेस हा पुणे आहे, पिंपरी आहे. तो जर वाढवण्यासाठी भारतीय जनता पक्ष जर मदत करत नसेल तर त्यांना पाण्यात बुडण्याच्या शिवाय काही पर्याय नाही. मग त्याच्यातून जर वाचायचं असेल तर वाचण्यासाठी आपल्याला कुठेतरी हात पकडणं हे गरजेचं आहे आणि त्या बुडत्या पाण्यातून बाहेर येणं हे आवश्यक असल्यामुळे शरद पवारांची मदत घेतल्याशिवाय त्यांना पर्याय नाही. जर न घेता जर एकटे उतरले तर भारतीय जनता पक्ष अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला कधी संपवेल त्याला कुठेही स्पष्टता दिसत नाही. याची भीती त्यांना वाटत असल्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये पक्ष वाचवायचा आहे
आणि याकरिता शरद पवारांची मदत घेण्याशिवाय त्यांना पर्याय राहिला ठीक आहे. विनायक आंबेकर सर आणि प्रवीण देशमुख यांनी जी काही भूमिका मांडली आता शेवटच्या चर्चेच्या टप्प्यामध्ये, त्यावरून मैत्रीपूर्ण लढती काय असतील याचा अंदाज तुम्हा सगळ्यांना आलाच असेल. अर्थात जेव्हा आता जाहीर सभा होतील तेव्हा त्याचा अंदाज आणखीन चांगला येईल मतदारांना. प्रश्न इतकाच आहे की राजकीय पक्ष जेव्हा या भूमिका घेतात त्यावेळेस त्याला कितीही गोंड नावं दिली जात असली तरी सत्ता हे शेवटचं अंतिम ध्येय असतं, हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. प्रश्न इतकाच आहे की या सगळ्या ध्येयापर्यंत जाताना तुम्हा आम्हाला आश्वासनं काय दिली जातात, त्या आश्वासनांची पूर्तता होते की नाही. कारण शहरांमधले रस्ते, शहरांमधली हवा, शहरांमधलं वातावरण हे जर राहण्यालायकीच राहणार नसेल तर मग या महानगरपालिकांमध्ये चर्चा या फक्त युत्या आघाड्यांच्या व्हायला हव्यात की त्याच्या पुढे जाऊन लोकांच्या रोजच्या आयुष्याशी निगडीत असलेल्या मुद्द्यांच्या व्हायला हव्यात, हा खरा कळीचा प्रश्न आहे. जर या युत्या आघाड्यांची गणितं एकदाची सुटली की आपल्या सगळ्या नेत्यांना या आपल्या मुद्द्यांची आठवण पडेल अशी अपेक्षा आपण करूयात. आहेत अजून पुढचे 15 दिवस, बघूयात गाड्या कुठपर्यंत जात आहेत. तोपर्यंत आजच्या चर्चेत तुम्ही सगळे सहभागी झालात त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद. आणि लक्षवेधीमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.